सामान मेरा उधर है। हेलो गाइस, कुछ नहीं, बस किट का प्रैक्टिस कर रहा है। इधर नहीं है। सो गाइस, हमारा सामान खो गया है। सो वी आर इन सर्च ऑफ दैट। गोगो, अरे माँ माता जी, सीरियस वाला इशू हो गया। अरे रुको गाइस, सामान ढूंढ के हम लोग ब्लॉक करते हैं। हे यू ऑल, सो वेलकम बैक टू अनदर व्लॉग। अभी मैं अपने ओपीडी में हूँ एंड यहाँ पे रंगोली कंपटीशन हुई थी। सो लेट मी क्विकली शो यू द अमेजिंग वर्क डन बाय आवर कॉलेज स्टूडेंट्स। कॉम्पिटिशन में पार्टिसिपेट किया है जिसका रिजल्ट आज पता चलेगा एंड आज हमारा स्किट भी है। सो आई विल ट्राई टू रिकॉर्ड, आई विल आस्क समवन ऑफ कोर्स टू रिकॉर्ड आवर स्किट। या डांस परफॉर्मेंसेस भी होने वाले हैं, रैंप वॉक भी होने वाला है, दैट विल बी ऑफ गेट एबनॉर्मल पॉस्चर्स। सो सब कुछ मैं दिखाऊंगी। सो लेट्स स्टार्ट। सुद्धा फिजिओथेरपी किती गरजेचं आहे। अनेक तास एकाच जागेमध्ये बसल्यामुळे आपले मसल्स दुखू लागतात आणि आपल्याला पॉस्चर सुद्धा फॉल्टी होतात। तर आता आपण आलो आहोत तिसऱ्या आणि शेवटच्या दृश्यामध्ये, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत एक जिम प्रेमी जो चुकीच्या मार्गदर्शनामुळे आपली पाठदुखीला आमंत्रण देतो, पण जेव्हा त्याला फिजिओथेरपी बद्दल समजतं तेव्हा तो त्याची ट्रीटमेंट घेऊन कसा रिकवर होतो ते आपण बघणार। तर चला सुरू करू। अगं आई, माझी पाठ खूप दुखते ग। आधीच काही कमी होतं, काही नाही घेऊन आला आता। अगं ते कारण जरा, अगं ते जाऊ दे, तू आधी बाम लावून मला गोळ्या आणून देशील का? बरं। काही तासानंतर काय रे बाळा, बरं वाटतंय का आता? नाही आई, पाठीचं दुखणं अजून कमीच नाही झालंय ग। डॉक्टरकडे येतो का? हो, आपण डॉक्टरकडे जाऊया, पाठीचं दुखणं वाढतच चाललं आहे ग। काय रे बाळा, काय होतंय तुला? अहो डॉक्टर, माझ्या पाठीचा खूप दुखत आहे हो। कधीपासून दुखतंय? मी 2-3 दिवस आधी जिमला गेलो होतो, तर तिथून मला दुखणं चालू झालं आहे हो। बरं, तू MRI काढलायस का? हो, MRI काढलाय। अरे यात तर असं दिसतंय की तुझ्या पाठीच्या मणक्यामधली गादी सरकली आहे। मग आता डॉक्टर काही काळजी करू नको, तुला मी गोळ्या देऊन देतो आणि तुझं दुखणं कमी होईल, पण यासोबत तुला फिजिओथेरपी हे घ्यावं लागेल। बरं ठीक आहे डॉक्टर। डॉक्टर, मी आहे ना, डॉक्टरांनी मला असं सांगितलंय की माझ्या मणक्यातली जी गादी आहे ना ती सरकली आहे हो, आणि मला त्यांनी असं सांगितलं आहे की फिजिओथेरपी घ्यायला। मी बरेच लोकांकडून ऐकलं आहे की फिजिओथेरपीमध्ये तुम्ही व्यायाम करून घेता, मशीन लावून घेता। तुम्ही मला नक्की सांगाल का नक्की फिजिओथेरपीमध्ये काय होईल? फिजिओथेरपीमध्ये फक्त हेच नाही, तर फिजिओथेरपीमध्ये आम्ही आधी तुझं असेसमेंट करणार, म्हणजे तुझं त्रासाचं मूळ कारण शोधणार, त्यानंतर तुझं डायग्नोसिस म्हणजे तुझा त्रास काय आहे तो सांगणार, आणि त्यानंतर ट्रीटमेंट गोल सेट करून परत तुझं कामाला तुला रिटर्न आणून देणार। बरं ठीक आहे, पण नक्की ठीक होईल ना हो, डॉक्टर? तू नक्की ठीक होशील। काय विजय का झालं की नाही? नाही तुम्ही आम्हाला 10 तास काम देता, आमची कंबर दुखून येते आणि मला 10 दिवस सुट्टी पाहिजे, नाही तर माझ्या बायको मला रात्री जेवण देणार नाही। सुट्टी घ्यायला गव्हर्नमेंट जॉब वाटला आणि तू आणि तुझी भावना दोघं मला केबिनमध्ये भेटा। आणि सगळ्यांना वॉर्निंग आहे, सगळे प्रोजेक्ट मला ऑन टाइम पाहिजे, चुकीला माफी नाही। अरे आपण विसरलो, आपली फिजिओथेरपीचं सेशन होतं। अरे हो, चला चला।
Hey guys and welcome back to another morning. So it's day 2 ऑफ फिजियो वीक. कल हमारा स्किट हुआ था एंड आज होने वाला है, आज न्यूरो डे है बेसिकली, जिसमें आज क्विज होगा. स्पाइनल कॉर्ड इंजरी डे है ना आज, इसलिए. एंड येस, पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन भी है. तो दोनों में से मैंने किसी में भी पार्टिसिपेट नहीं किया है. टुडे आई एम गोइंग टू बी जस्ट एन ऑडियंस एंड आई विल शो यू द ग्लिम्स of all the events which will happen today. So stay tuned. Bye. And it's already 10:05. I am late. So I have to rush quickly वरना attendance नहीं लगेगी. Okay, bye. Bye. Okay, Aisha. Is the option C. Aisha, very fast. दीपिका एक काढ फटाफट. एक पकड फटाफट. स्टार्ट करायचं. 1 नो चीटिंग. वो लाल कलर का आ रहा है, जाने दे ना. हाँ बोलो ना. Damn.